याला म्हणणार बी. म्हणजे tan ऑफ ए प्लस बी ची व्हॅल्यू आपल्याला इथं काढायची. तर tan ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू, फॉर्म्युला मला माहिती आहे, tan ऑफ ए प्लस tan ऑफ बी डिवायडेड बाय 1 मायनस tan ऑफ ए tan ऑफ बी. मग तात्पुरतं काय म्हणून आपण याला tan ऑफ ए tan ऑफ बी जर म्हटलं आपण, तर हा काय होईल, tan ऑफ ए दॅट इज tan ऑफ ए प्लस, आता tan ऑफ बी साठी किती असेल व्हॅल्यू, डायरेक्ट 1 डिवाइड बाय 1 मायनस tan ऑफ ए इंटू 1. ठीक आहे. आता tan ऑफ ए ची व्हॅल्यू मी कशी काढणार, तर tan ऑफ ए म्हणजे काय, tan ऑफ 2 tan इनवर्स ऑफ 1/5 आहे. म्हणजे किती होईल, आता tan ऑफ डबल अँगलचा फॉर्म्युला मला माहिती आहे, 2 tan ऑफ tan इनवर्स ऑफ 1/5 डिवायडेड बाय 1 मायनस tan ऑफ tan इनवर्स ऑफ 1/5 चा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे हा काय होईल, 2 tan ऑफ tan इनवर्स ऑफ 1/5 दॅट इज 2 इंटू 1/5 डिवायडेड बाय 1 मायनस याची व्हॅल्यू 1/5 आणि त्या ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे, म्हणजे हा असेल 2/5 डिवायडेड बाय 25 मायनस 1 दॅट इज 24/25 इज इक्वल्स टू, आता काय होईल, 2/5 इंटू डिनॉमिनेटरच्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्यावं लागेल 25/24. सो काय भेटलं आपल्याला इथं, 5 5 1 12, सो इट्स 5/12. हा काय झाला tan ऑफ ए. मग आता सरळ व्हॅल्यू ठेवून देऊ tan ऑफ ए ची. tan ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली, 5/12. सो 5/12 प्लस 1 डिवायडेड बाय 1 मायनस 5/12. हा किती होईल, 5 प्लस 12/12 डिवायडेड बाय 12 मायनस 5/12. ठीक आहे. मग इज इक्वल्स टू किती होईल, 17/7. सो 17/7 इज आवर आन्सर.